आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कसं चाललंय काम? अरे अरे कशाला उभ्या राहता ग? काम करताना उभं नाही राहायचं. आता राहिल्याचाच उभ्या तर एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगते. कोणती गोष्ट माई? तुमच्या अत्यंत आवडत्या, तुम्ही ज्यांना आदर्श मानता अशा व्यक्ती तुम्हाला भेटायला येत आहेत. आणि नुसतं भेटायलाच येत नाहीये तर आजपासून त्या तुमच्या सोबत इथे प्रत्यक्ष काम करणार आहेत. सुंदरी, मंगलताई, सुंदरी, मंगलताई, तूच सांग आता तुझ्याबद्दल. नमस्कार मैत्रिणींनो. इतके दिवस तुम्ही मला कलेक्टर सुंदरी मोहिते म्हणून ओळखत होता. इथून पुढे मी कुठल्याही पदावर नाहीये, मी कलेक्टर नाहीये, मी आता फक्त सुंदरी मोहिते. त्यामुळे जसं कलेक्टर असताना तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं, अगदी तसंच तुम्ही फक्त सुंदरी असताना देखील माझ्यावरती प्रेम कराल हीच अपेक्षा. बस एवढंच सांगेन आणि बाकी काही नाही. आता कामाला सुरुवात करूयात आणि माई मसाले हा ब्रँड आपण सगळेजण एकत्र मिळून पुढे नेऊयात. पण माई, काय झालं शीतल? अशी का शंका आली तुझ्या मनात? बोल. आपण यांना काम कशी सांगायची? अरे त्यात काय झालं? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं असं माझ्या आईने शिकवलंय मला. जगातली सगळी कामं एकदम सुंदर असतात. त्यामुळे आपण असा अजिबात विचार करायचा नाही. चालेल तर मग आपण लागूयात कामाला. फक्त एवढंच आहे की तुम्हाला मला काम शिकवावं लागेल. हो, लागूयात कामाला. येस. मी कामाला सुरुवात करू? हो. चला मुलींनो, जरा पटापटा हात चालवा. हा, ऑल द बेस्ट सुंदरी. बारा वाजले. 3 वाजता माल जर ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार असेल तर इकडून काहीच वेळात माल निघेल. आता लगेच लीड मिळाला पाहिजे. मला ताबडतोब बाहेर जाऊन बघावं लागेल. हे सॅम्पल चेक करायला हवेत. आजी, आरू, बरा झालास तू? ताप गेलाय तुझा? आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय? हो. आरू, हे आरू, हे तू ठीक आहेस? कसं आहेस? ताप गेला तुझा? आजी, खूप खूप थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तूच मला बरं केलंस ना. तुला बरं मी नाही काही, सायली मावशीनं केलंय. मावशी, काय झालं? आरू, थँक्यू थँक्यू थँक्यू.
तुला बरं वाटतंय ना आता? हो, गेला की तुझा ताप? माई, तुम्ही तिला घरात घेतलं हे ठीक आहे, पण आता वर्कशॉप मध्ये सुद्धा आधीच ती काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतेय. मगाशी बघितलं ना, तिने कसे फाईल मधले सगळे पेपर उडून लावले आणि इयर प्लगचं कारण देऊन तिथून निसटून गेली. पण आता वर्कशॉप मध्ये काय करेल हे माहित नाही. तुला जे कळतंय ते मला कळत नाही असं तुला वाटतंय का? माईला सगळं कळतंय, पण माई बघते किती उड्या मारते सुंदरी तिच्या समोर. मला तर असं वाटतं हे राजीनामा वगैरे सगळं खोटं नाटक असेल तिचं. नाही, राजीनामा नाटक नाहीये, कारण तिला माहितीये राजीनाम्याचं जर नाटक असेल तर ते धनंजयच्या जीवावर बेतू शकतं. असला मूर्खपणा ती करणार नाही. पण तरी पण तू म्हणतेस तसं आपल्याला सावध राहायला हवं, लक्ष ठेवायला हवं तिच्याकडे. ठेवू आपण लक्ष. एनिवे, ते माल लोड झाला का? ट्रक भरला का? हो माई, पण मला फार भीती वाटते. नेमकं आजच सुंदरीचं वर्कशॉपला जॉईन होणं आणि आपला माल लोड होणं, तिच्या हाताला काही लागलं तर? कसला माल? कसला माल? कसला माल असणार आहे? मसाल्याचा. शीतल, मला आहे ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तुला काय वाटते, नीट बघ इकडे काय मूर्ख वगैरे लिहिलंय का? अगर नुसता माल असता आणि तो सुंदरीच्या हाती लागला असता तर आपल्याला काय प्रॉब्लेम होता? म्हणजे एवढं निश्चित आहे की त्यात नुसता माल तर नाही. ओके नाही माई? माई सांग ना मला काय त्यात. हे मी तुला का सांगू? असं काय करताय माई? पार्टनर आहे ना मी तुमचा, मला सगळं कळलं पाहिजे की नको? अहो मला कळलं ना तर तुम्हाला मदतच होईल, नुकसान निश्चित नाही होईल. ठीक आहे, त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. कोणतं काम? सुंदरी फार मध्ये मध्ये करते, तर तिला असं एका जागी अडकवून ठेवायचं आणि ती एकटी बाहेर जाऊ शकणार नाही अशी काहीतरी तजवीज करावी लागेल. करशील? म्हणजे सुंदरीला अडकून ठेवायचं आहे, ती बाहेर गेली नाही पाहिजे. सोपं काम आहे, होईल माझ्याकडनं. पण मला एक प्रश्न आहे की मी हे का करावं? अरे, पार्टनर्स आहोत ना आपण. सुंदरीला अडकवायचंय. थँक्यू. धनंजय, सायली बद्दलचं तुमचं मत बदललंय ना आता? धनंजय, असं का करताय तुम्ही? का संशय घेताय तिच्यावर? आपल्या आरोहासाठी तिनं किती केलं विसरलात का? काकू, मी येते. सायली, तुमच्यासोबत 4 दिवस कसे गेले कळालं पण नाही काकू. पुरतील या आठवणी. मी येते आता. सायली, अगं असं का करतेयस? हे बघ, धनंजयचं बोलणं एवढं मनावर नको घेऊस. आमच्यासाठी नाही, निदान आरोहसाठी तरी राहा.
म्हणजे अहो सांगा ना काहीतरी तिला. ही म्हातारी समजवतीये पण टार्गेट गप्पच बसलाय. आता खरंच जावं लागेल मला घराच्या बाहेर आणि काम न करता घराबाहेर पडले तर माई मला या जगातून बाहेर काढतील. सायली मावशी, सायली मावशी, तू कुठे चाललीयस? तू कुठेही जायचं नाहीस. आरोह, जाऊ दे त्यांना. नाही. बाळा असं काय करतोस? मला जावं लागेल. मी किती दिवस राहणार इकडे सांग बघू. मला तुझी खूप आठवण येईल, खूप जास्त. तुमची म्हणजे तुमच्या सगळ्यांचीच. तुम्ही पण काढाल ना माझी आठवण कधीतरी. आजी, आजी थांबव ना. थांबव ना आजी, प्लीज ना प्लीज. झालं, काठाशी येऊन डावारले मी. आता काय करायचं? थांबा. मला काही कळत नाही अशातला भाग नाहीये. याच्या चेहऱ्यावरून वाटतंय याला माझं सगळं कळालंय. याने मला अरेस्ट करायचा प्रयत्न केला ना, सरळ बॅगेने मारून पळत सुटेन. तुम्ही जे म्हणाला होतात की 2 दिवसात कोणावर विश्वास ठेवू नये, तसंच तर मग 2 दिवसात कोणाला गुन्हेगारही ठरवू नये. मला पटतंय तुमचं बोल. चुकलं माझं. आणि तुम्ही आरोहसाठी जे काही केलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा राहायला घर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे थांबू शकता. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. काय टेम्पो लोड होतोय का? हो, वेळेत लोड नाही झाला तर माई खूप ओरडतील ना. अच्छा, कुठे चाललाय मग? बहुतेक शिरपूरला. नक्की माहित नाहीये. आपलं ते कामच नाही ना विचारायचं कुठे चाललंय काय ते. नाही, बरोबर आहे. मला चांगलंच माहितीये. बरं, चालू द्या तुमचं. हॅलो, जैन सर.
सर तुम्ही बरोबर बोलत होता. इथून टेम्पो लोड होतो आणि अंदाज आहे की हा टेम्पो शिरपूरला जाणार. कृष्णा देखील रोडवरती थांबलेले आहे, तेही रेडी आहे. ओके सर. मॅडम, एक्स कलेक्टर मॅडम, अहो इथे कुठं? अहो माईंनी पहिलं काम दिलंय ना तुम्हाला, तिकटाची पाकिटं भरून द्यायचे, मग करायला नको का? अहो पटपट काम करावं, नाही तर काय इम्प्रेशन खराब होतं. म्हणतील एवढी मोठी कलेक्टर ऑफिसर, तिला तिकटाची पाकिटं भरता येत नाही, कसं वाटतं? नाव ठेवतात तो लोक. आणि तुम्हाला नाही नाव ठेवणार, माझ्या बायकोला नाव ठेवणार, आणि माझ्या बायकोविषयी मी काय ऐकून घेऊ शकत नाही. चला पटकन आपण काम करूया, चला. एवढा काय विचार करताय? दुसरं कुठलं काम आहे तुम्हाला? हे बघा, माईंनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आणि मी माझी जबाबदारी पार पाडतो. चला काम करतो. सरू ये की इकडं. आई, आओ या ना इकडे 2 मिनिटं. ऐका ना, बघा ना ही कशी करते, बघा ना. या ना, या इकडे 2 मिनिटे. बघा ही कशी वागते, बघा. आईच बोलेल ती अशी. आई, काय झालं आता? आई माझं ऐकून घेत, या इकडे. आई बघा ना, आता तुम्ही समजवा सुंदरीला. काय झालं मी तुम्हाला सांगतो. माईंनी सांगितले तिकटाची पाकिटं भरायची, ते काम दिलंय, पण सुंदरी करायलाच मागत नाहीये. तिला काय झालंय माहितीये का, की एकेकाळी मी IAS ऑफिसर होती, माझा रुबाब होता, हाताखाली 4-5 माणसं होती. आता ही हलकी कामं, छोटी कामं मी कशी करू? तिला जमत नाही, मी समजू शकतो. पण आई तुम्ही सांगा, माईंच्या घरी राहतोय, उठतोय, बसतोय, खातोय, त्यांच्या जीवावर जगतोय, त्यांची कामं नको का करायला थोडी तरी? तुम्ही समजू. आता मी तर थकलो बाबा. सरू हे बघ, आता वाद नको घालायला. आता बायकांचा ब्रेक होईल, तोपर्यंत ती चटणीची पाकिटं भरून घेऊ आपण. चल बरं. आई एक मिनिट. हे बघ, हे असलं काहीतरी मी बडबडले नाही. हे सगळं स्वतःच्या मनाचं सांगतोय. आणि तुम्हाला ओळखतेस ना, हा म्हणतो त्याच्यावर कुठे विश्वास ठेवते? आणि तुला माहितीये ना, मी कुठलंही काम लहान किंवा मोठं असं नाही समजत. बरं बाई, राहू दे. चल चल तू. चल चल, तिकटाची पाकिटं भरायचे आपल्याला. बरोबर कोंडीत पकडले आदित्यनं. मला आता स्पॉटवर जायला हवं, महत्वाचा वेळ बाहेर जातोय. अरे वा, छान काम चाललंय. सुंदरी, काय आलं? काय विचार करत आहेस? काम कर. अगं चल, पटपट करायचं आपल्याला. काय तुझं? या माझं सारखं मध्ये मध्ये होतं त्यांच्या. बसतो तिकडे आरामात. काय झालं? कोणाचा फोन आहे? पेस्ट कंट्रोलचा फोन. अगं घे ना, एवढं काय ते? नाही, मी नंतर उचलेन. 1 वाजायला आलाय. यात अडकून राहिले तर टेम्पो कुठे जाणार आहे कळणार नाही. सगळा प्लॅन फ्लॉप होईल.
टेम्पो निघाला वाटतं, मी बघून आलो.